Hello everyone, welcome to my YouTube channel Avinash Pawar EMRS. Today we are going to study class 12th English subject Vistas, topic 6 on the face of it. Summary पाहूया आपण. On the face of it summary. This is a play. Moreover, it is about a friendship between young boy Derry and old man Mr. Lamb. आता हा एक प्ले आहे, छोटंसं नाटिका आहे. याच्यामध्ये फ्रेंडशिप सांगितलेली आहे. डेरी हा एक यंग मुलगा आहे आणि एक ओल्ड मॅन आहेत, म्हातारे आहेत, मिस्टर लॅम्ब. बिकॉज ऑफ दिस हिज फेशियल स्कार ही इज व्हेरी अपसेट अँड फील दॅट पीपल डू नॉट वॉन्ट टू असोसिएट विथ हिम. आता चेहऱ्यावरती एक मार्क म्हणजे थोडासा काळा भाग झालेला असतो त्या मुलाचा, डेरीचा, आणि त्याच्यामुळे त्याला वाटतं की लोक मला नेहमी माझ्या चेहऱ्याकडे, जो भाग माझा खराब झालेला आहे त्या चेहऱ्याकडे पाहतात आणि माझ्याबरोबर कोणी फ्रेंडशिप करत नाही. सो टू हाईड फ्रॉम पीपल ही गेट्स इन टू ओल्ड मॅन्स गार्डन बट पॅनिक्स वेन ही मीट्स मीम. आता म्हणून तो लपून छपून त्या म्हाताऱ्या माणसाच्या म्हणजेच मिस्टर लॅम्बच्या गार्डनमध्ये जातो, त्यांना भेटतो. मिस्टर लॅम्ब पुट हिम टू ईज अँड ॲडवाईज हिम टू ॲक्सेप्ट लाईफ ॲज इट कम्स. आता मिस्टर लॅम्बला तो सांगतो की कशी माझ्या चेहऱ्याकडे बघून लोक माझ्याशी कसे वागतात, माझ्याबरोबर फ्रेंडशिप करत नाही. त्यावेळेस मिस्टर लॅम्ब त्याला सांगतात, अतिशय आशावादी हे असतात, ते सांगतात की तू जसा आहे तसा तू स्वीकार कर. आणि हीच या स्टोरीची थीम आहे. फर्दर ही ॲज अ मोर cheerful and optimistic approach to life. Also, he conveys Derry to live a life to the fullest and avoid bitterness. आणि डेरीला मिस्टर लॅम्ब जे आहे ते डेरीला सांगतात की तू तुझं जीवन खूप चांगल्या पद्धतीने जीवन जग, तुझ्या निगेटिव्हनेस जो आहे तुझ्या मनातला तो काढून टाक, सर्व गोष्टींकडे पॉझिटिव्ह पहा. सो ही फर्दर ॲडवाइसेस हिम टू ॲक्सेप्ट लाईफ ॲज इट इज. However, Derry was moved by Mr. Lamb's attitude and spirit. Besides, when Derry tries to come out his shell, he made a great loss of the only person who makes friends with him. आणि मग या सगळ्यातून हा जो डेरी असतो तो बाहेर येतो, जीवनाकडे एक चांगल्या दृष्टीने पाहायला सुरुवात करतो आणि त्याचा एकमेव मित्र असतो ते असतात मिस्टर लॅम्ब. परंतु त्यांचा जो काही ॲटिट्यूड असतो त्याला खूप आवडतो आणि पुढे काय होतं, काय लॉस झालेला आहे त्या डेअरीचा, ग्रेट लॉस काय झाला ते आपण थोडंसं पुढे पाहणार आहोत. तर डिटेलमध्ये पाहूया. दी स्टोरी स्टार्ट विथ द टीनेज बॉय डेरी हू एंटर्स अ गार्डन. आता स्टोरी कधी सुरू होते, त्या मुलाचं नाव आपण पाहिलं की डेरी आहे, जो गार्डनमध्ये प्रवेश करतो. गार्डन कोणाचं आहे माहिती आहे तुम्हाला? मिस्टर लॅम्ब, एक वयोवृद्ध आहेत थोडेसे. So due to an accident when acid before on his face and got burnt on one side. आता आपण पाहिलं की सुरुवातीला एक मार्क होता चेहऱ्यावरती, डेरीच्या त्या मुलाच्या चेहऱ्यावरती एक मार्क लागलेला होता. काय काय मार्क होता तो, कशाच्या खुणा होत्या, तर ॲसिड जे आहे ते त्यांच्या चेहऱ्यावरती मुलाच्या पडलेलं असतं आणि म्हणून एक चेहऱ्याची अर्धी बाजू जी आहे ती पूर्ण काळी झालेली असते आणि त्याच्यामुळे तो मार्क त्या चेहऱ्यावरती असतो. He was afraid of facing people, that's why he has gone there to hide. आणि म्हणून तो जास्त समाजामध्ये मिसळत नसतो, म्हणून तो लपून छपून त्यांच्या गार्डनमध्ये जातो तिथे लपण्यासाठी. बिकॉज अदर पीपल टीज हिम फॉर हॅविंग सच अ फेस. अपॉन एंटरिंग द गार्डन ही फाइंड्स समवन ऑलरेडी प्रेझेंट देअर. आणि म्हणून लोक त्याला नावं ठेवतील, त्याच्या चेहऱ्याला नावं ठेवतील आणि म्हणून तो त्या गार्डनमध्ये लपून छपून जातो. तर पाहतो तिथे आणखीन ऑलरेडी कोणतरी आहे. हॅन्स ही ट्रायज टू लिव्ह बट द ओल्ड मॅन मिस्टर लॅम्ब ओनर ऑफ द गार्डन स्टॉप्स हिम. आणि तिथून तो पळून जाण्याचा प्रयत्न करतो, परंतु त्या गार्डनचे जे मालक असतात मिस्टर लॅम्ब ते अतिशय चांगले असतात. ते म्हणतात थांब, त्याला थांबायला सांगतात. नॉट अरायविंग विदाउट अ परमिशन डेरी फील्स गिल्टी. आता डेरीला नेहमीप्रमाणे त्याच्या चेहऱ्याला पाहून असे लोक नाव ठेवतात, त्याला वाटतं की हा माणूस जो आहे लॅम्ब तो पण मला नावं ठेवेल आणि अतिशय गिल्टी त्याला फील होतं. गिल्टी म्हणजे काय, स्वतःलाच आपण म्हणूया की माझ्याकडून काहीतरी चूक झालेली आहे अशी जी भावना असते. However, Mr. Lamb welcomes him in his garden and tells him not to leave just because of his presence. People don't like his face, that's why
डेअरी थिंक अँड दॅट्स वाय ही वॉन्ट टू लिव्ह. आणि मग डेअरीला का जायचं असतं? कारण त्याला माहीत असतं की मिस्टर लॅम जे आपल्याला ह्या गार्डनचे मालक आहेत ते काय आपलं वेलकम करणार नाही आहेत. ते पण माझा चेहरा पाहतील आणि माझा प्रेझेन्स, माझी उपस्थिती त्यांना आवडणार नाही आहे आणि ते मला म्हणतील इथून निघून जा. Then again, Mr. Lamb asked him to stay there. After that, they start having a conversation that how no one like Derry and how he hates people behaving like this with him. Also, Mr. Lamb attempt to console him. आणि मग लॅम त्याला विचारतात, थांब अरे बाळा. मग दोघं पण एक संवाद करतात, बोलतात एकमेकाविषयी. आणि मग डेरी सांगतो की कशा पद्धतीने समाज जो आहे, लोक जे आहेत माझ्या चेहऱ्याकडे बघून माझ्याशी मैत्री करत नाहीत, माझ्याशी कशा तिरस्काराने वागतात, बोलतात, अशाविषयी ते सांगतात. मिस्टर लॅम त्यांना सांगतात, त्याचं सांत्वन करतात. मिस्टर लॅम स्टेट टू हिम दॅट ही हॅज अ टीन लेग अँड हाऊ किड्स मेक फन ऑफ हिम. मग मिस्टर लॅम सांगतात, अरे बघ, माझा माझा पाय पण एक पाय मला पण नाही आहे, मी पायाने लंगडा आहे. हा नकली पाय आहे जो मी लावलेला आहे तो. आणि लहान मुलं माझे टिंगल करतात. Yet he enjoys his life to the fullest. Their conversation went on and revealed various things about Derry's fear, hatred, and depression about being in such a condition. आणि ते सांगतात, जरी मला चिडवलं, मिस्टर लॅम म्हणतात, मला जरी चिडवलं तरी मी माझी लाईफ एन्जॉय करतो. आणि मग दोघं कन्व्हर्सेशन करतात. आणि मग ते सांगतात की कशा पद्धतीने जे डेअरीचं जे फिअर आहे की लोक माझ्या चेहऱ्याकडे बघून माझ्याशी फ्रेंडशिप करत नाहीत, मला तिरस्काराने बघतात, त्याच्यामुळे मला जे डिप्रेशन आलेलं आहे, मानसिक त्रास जो झालेला आहे, त्याच्यातून बाहेर काढण्यासाठी मिस्टर लॅम त्याला मदत करतात. ऑल्सो मिस्टर लॅम कीप्स ऑन टेलिंग हिम टू थिंक अबाउट द पॉझिटिव्ह थिंग्स. Before long, they become friends, and Mr. Lamb asks Derry to assist him in plucking the crab apple of his garden. आणि मग लॅम्स त्याला कंटिन्यू सांगत राहतात, काही सकारात्मक गोष्टी सांगत राहतात, पॉझिटिव्ह गोष्टी सांगत राहतात आणि सांगतात की तू माझा मित्र हो, इथे येत जा आणि मला हे क्रॅब ॲपल म्हणजे काय, वाईल्ड पण म्हणूया पद्धतीचे जे ॲपल आहेत, तू मला माझ्या गार्डनमधून तोडण्यासाठी मला मदत करत जा. Derry stated to him that he had come too far from his home and hadn't told anything about this to his mother. आणि मग तो सांगतो की मी माझ्या आईला काही सांगितलेलं नाही आहे, मी थोडंसं लांब आलेलो आहे. सो मिस्टर लॅम्ब आस्क हिम टू टेक परमिशन फ्रॉम हिज मदर, बट डेरीज फाइंड इट डिफिकल्ट टू दिस लीड्स टू अ स्मॉल आर्ग्युमेंट बिटवीन बोथ ऑफ देम. डेरी म्हणतो, मग तुझ्या आईला विचारून ये. मिस्टर लॅम्ब म्हणतात, तुझ्या आईला विचारून ये, परमिशन घेऊन ये. पण आणि मग डेरी म्हणतो की ठीक आहे, मी आईची परमिशन घेतो, परंतु मला थोडंसं अवघड वाटते, आई परमिशन देईल का नाही. बट डेरी फाइंड्स इट डिफिकल्ट अँड दिस लीड्स टू स्मॉल आर्ग्युमेंट. आणि मग डेरीला थोडंसं परमिशन देणार नाही असं आई ते मला परमिशन देणार नाही आणि दोघांमध्ये थोडंसं आर्ग्युमेंट होतो, वाद होतो. सो इव्हेंच्युअली डेरी agrees and tells Mr. Lamb that he would come back after asking permission from his mother. तो म्हणतो, मी नक्की परत येईल माझ्या आईची परमिशन घेऊन. However, his mother does not want him to go, but he come back to fulfill his promise. आता आई म्हणते नको जाऊ त्या माणसाकडे, परंतु डेरी पुन्हा तो मिस्टर लॅमच्या घरी येतो. In the meantime, Mr. Lamb climbed a ladder on his own to pluck the crab ॲपल ॲज ही वॉज शुअर दॅट डेरी वूड नॉट कम. आणि मग मिस्टर लॅम्ब एके दिवस काय करतात, शिडी घेतात आणि मग ते जे ॲपल आहे ते तोडण्याचा प्रयत्न करतात. त्यांना वाटतं की डेरी आता परत येणार नाही आहे. मोर बिकॉज ऑफ हिज डिसेबिलिटी इट वॉज डिफिकल्ट फॉर हिम टू क्लाइंब, सो ही स्लिप्स फ्रॉम द लॅडर अँड डाईज. आणि मग पायाने अधू असल्यामुळे, लंगडा असल्यामुळे त्यांना ते ॲपल जे आहे ते तोडता येत नाहीत आणि त्या लॅडरवरून, सीडीवरून खाली पडतात. सटकतो पाय आणि खाली पडून ते मरतात. सो ऑन द अदर हँड डेरी रिटर्न्स टू द गार्डन टू हेल्प हिम, बट ऑन एंटरिंग द गार्डन ही सीज हिम लेईंग ऑन द फ्लोअर. आणि मग डेरी तिथे परत येतो त्यांना मदत करायला, परंतु तोपर्यंत ते आपल्या फ्लोअरवरती पडलेले असतात. फर्दर ही अटेम्प्ट टू मूव हिम बट डिडंट गेट एनी रिस्पॉन्स फ्रॉम हिम. इन द एंड he came to know that he is dead and start crying. आणि नंतर त्यांना हलवण्याचा प्रयत्न करतो तो मुलगा, परंतु मिस्टर लॅम जे आहेत ते
मेलेले असतात. सो कन्क्ल्युजन काय आहे या स्टोरीचं? द रायटर वॉन्ट्स टू से दॅट वी शूड नेवर फील शेम ऑन आर ॲपिरन्स. ऑल्सो वी शूड बी पॉझिटिव्ह अँड ऑप्टिमिस्टिक अबाउट आवर सेल्स. आपण कसे दिसतो त्याच्याबद्दल आपल्याला बिलकुलही कोणत्याही प्रकारची लाज ही नसली पाहिजे आणि आपण जसे आहोत तसे आपण आपल्याला स्वीकार केला पाहिजे. जीवनामध्ये नेहमी आशावादी असलं पाहिजे, पॉझिटिव्ह असलं पाहिजे. तर आशाची स्टोरी होती. थँक्यू फ्रेंड्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. फॉर मोर सच व्हिडिओ प्लीज डू लाईक, सबस्क्राईब अँड शेअर माय चॅनल अविनाश पवार EMRS. थँक्यू फ्रेंड्स. बाय.